निवडून आलेल्या कोणत्याही 3 आमदारांस मंत्रिपद द्यावेत असं लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सोमनाथ वैद्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळासह निवेदनाद्वारे मागणी केली आहे। राज्याच्या 15 कोटी लोकसंख्येपैकी लिंगायत समाजाची लोकसंख्या ही साधारणपणे 1,25,00,000पेक्षा जास्त असून एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 9% हा लिंगायत समाज आहे। लिंगायत समाज हा भाजपच्या विचारसरणीला मानणारा समाज असून गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपाचे 20 ते 25 आमदार केवळ लिंगायत समाजाच्या मतांवर निवडून आलेले आहेत। एकूण 40 विधानसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे। लिंगायत समाज हा व्यापारी समाज असून राजकारणापासून थोडा दूर आहे। त्यामुळे लिंगायत समाजाची लोकसंख्या जास्त असूनही केवळ निवडणुकीच्या राजकारणापासून लिंगायत समाज दूर असल्यानं केवळ 7 आमदार राज्याच्या विधिमंडळात आहेत। समाज विकासातून राष्ट्र निर्मितीच्या संकल्पनेतून लिंगायत समाज आजवर राष्ट्र उभारणीसाठी काम करत आलेला आहे। त्यामुळे मित्र पक्षातील आमदार विनय कोरे यांना किंवा भाजप पक्षातील निवडून आलेल्या कोणत्याही लिंगायत आमदारास आपल्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये 1 कॅबिनेट मंत्रीपद व 2 राज्यमंत्रीपदी नेमणूक करून लिंगायत समाजाचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी ताकद द्यावी असं लिंगायत समाज विकास प्रबोधन समितीचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे। आता जी नुकतीच जी विधानसभा निवडणूक पार पाडली त्यामध्ये साधारणपणे लिंगायत समाजाचे 8 ते 10 आमदार निवडून आलेले आहेत। मग लिंगायत जातीचे अनेक पोट जातीमधील ते आमदार आहेत। तर राज्याची लोकसंख्या जी सध्या 14-15 कोटीच्या घरात आहे त्याच्यामध्ये साधारणपणे लिंगायत समाजाची सीमावर्ती भागात आणि सर्वच मतदारसंघामध्ये 1 कोटीची लोकसंख्या आहे। त्याच्यामध्ये आत्ता विविध सत्ताधारीमध्ये जे काही विविध लिंगायत समाजातील पोट जातीचे आमदार निवडून आलेले आहेत। उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। प्रत्येक समाजाचे लोक त्यामध्ये घेणार आहेत। तर आमच्या समाजातील भाजपमध्ये निवडून आलेले असू देत किंवा शिवसेनेमध्ये निवडून आलेले असू देत किंवा जे काही मित्रपक्ष आहेत विनय कोरे साहेब जे जनस्वराज्य पार्टीचे आमदार आहेत त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी आम्ही आज पिंपरी चिंचवडचे सर्व लिंगायत बांधव एकत्रित जमलेलो आहे। हे विविध जातीमधील लिंगायत समाजाचे सर्व इथे माझे बांधव आहेत आणि यांनी आजचं एक कॉमन निवेदन असं तयार केलेलं आहे आणि हे निवेदन आम्ही राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे बहुजनांचे मुख्यमंत्री आहेत, जे अल्पसंख्याकाला सोबत घेऊन राजकारण करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही आज हे निवेदन आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि CMO कार्यालयात हे निवेदन आम्ही पाठवलेलं आहे आणि सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही आता ही मागणी केलेली आहे की आमच्या समाजाला ताकद देण्यासाठी, आमचा सामाजिक आर्थिक उन्नती होण्यासाठी आणि शैक्षणिक आमची उन्नती होण्यासाठी आपण आमच्या समाजातील आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदी नेमणूक करावी व उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमच्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं ही आम्ही आता मागणी केली आहे।